चला आज आपण काय शिकणार आहोत, तर आज आपण अपोजिट वर्ड शिकणार आहोत. अपोजिट वर्ड म्हणजे काय, तर विरुद्धार्थी शब्द. अपोजिट वर्ड म्हणजे काय, विरुद्धार्थी शब्द शिकणार आहोत. चला बघायचे. सगळ्यांना दिसते स्क्रीन पूर्ण. आता वर्ड दिले तिथे मी अपोजिट वर्ड लिहिले, मराठी मिनिंग आणि अपोजिट वर्डचे लिहिलेले आहेत. ओके. बिग, पहिलं लेटर काय आपलं, बिग. पहिलं लेटर काय आपलं, बिग. पहिलं लेटर काय आपलं, तर पहिलं लेटर काय आहे, बिग. पहिलं लेटर काय आहे आपलं, बिग. बिग म्हणजे काय रे, बिग. बिग म्हणजे मोठा, बिग म्हणजे मोठा. आणि स्मॉल, स्मॉल म्हणजे काय बाळांनो, लहान. बिग म्हणजे मोठा आणि स्मॉल म्हणजे लहान. बिग म्हणजे काय येतो, मोठा. आता पहिला अपोजिट वर्ड बरोबर. राज, राज हा उंच मुलगा आहे, तर आतिश हा छोटा मुलगा आहे. राज उंच आहे म्हणजेच तो कसा आहे, बिग आहे. आणि हा कसा आहे, छोटा आहे म्हणजेच कसा आहे, स्मॉल आहे. पहिला अपोजिट वर्ड काय आला, बिगचा अपोजिट वर्ड काय येतो, स्मॉल. हॉट, हॉट. आज चहा खूप हॉट होता. हॉट म्हणजे काय, गरम. हॉट म्हणजे काय, गरम. कॉफी खूप हॉट आहे. हॉट आहे, हॉट आहे. हॉट म्हणजे काय, गरम. HOT, हॉट. HOT, हॉट. आणि बिगचं स्पेलिंग काय, BIG, बिग. BIG. आणि त्याचा अपोजिट वर्ड काय, स्मॉल. SMALL, स्मॉल. आणि HOT, हॉट. COLD, कोल्ड. हॉटचा अर्थ काय होतो, कोल्ड. म्हणजे कोल्ड म्हणजे कसा आहे रे, थंड आहे. कोल्ड म्हणजे कसा आहे, थंड आहे. आता बिग आहे म्हणजे मोठा आहे, तर स्मॉल म्हणजे काय, छोटा आहे किंवा लहान आहे. हॉट म्हणजे काय, गरम आहे. आणि कोल्ड म्हणजे काय आहे, थंड आहे. कोल्ड कॉफी पिता ना तुम्ही, म्हणजेच कुठली कॉफी पिता, थंड कॉफी पिता. आणि काय काय जण हॉट कॉफी पितात. हॉट म्हणजे काय, गरम. काय करतात, गरम कॉफी पितात. काय काय जण कोल्ड कॉफी पितात. कोल्ड म्हणजेच काय, थंड. COLD, कोल्ड. बघा, COLD, कोल्ड. पुढे फास्ट. काय, फास्ट. FAST, फास्ट. फास्ट, फास्ट. फास्ट फळ, खूप 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 फास्ट फळ. फास्ट म्हणजे काय, जलद. जोरात जोरात पळायचे. फास्ट म्हणजे काय, जोरात. आता शर्यत लागली आपल्या आपल्या मित्रांमध्ये, बरोबर. तर सगळ्यात फास्ट कोण जात आहे किंवा सगळ्यात जोरात कोण पळतय, तर तो फास्ट. FAST, फास्ट. आणि इथं काय येणार आहे, स्लो. SLOW, स्लो. काय, SLOW, स्लो. फास्ट म्हणजे काय, जोरात. आणि स्लो म्हणजे काय, हळू. हळू 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 कोण पळतोय, म्हणजे फास्ट म्हणजे जलद, स्लो म्हणजे मंद किंवा हळू, बरोबर. स्लो. आपल्याला ससा आणि कासवाची गोष्ट माहिती आहे ना बाळांनो. ससा कसा पळतो, एकदम फास्ट. आणि कासव स्लोली चालतं, बरोबर. खूप स्लोली कासव चालतं. पण कासव हे डिसिप्लिन मध्ये चालत असतं, बरोबर. म्हणून ते शर्यत जिंकतो. कासव मध्येच जोरात पळतो, मध्येच सोपा काढतो, म्हणून तो काय करतो, शर्यत हारतो. म्हणजे आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे, तर डिसिप्लिन सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. म्हणजे बघा, फास्ट. कासव कसा, सॉरी, ससा कसा आहे, फास्ट. आणि कासव स्लो आहे. कसा आहे, स्लो आहे. स्लो म्हणजे काय, मंद, जलद. फास्ट म्हणजे जलद, जोरात. स्लो म्हणजे मंद किंवा हळू. हॅपी. हॅपी, HAPPY, हॅपी. हॅपी म्हणजे काय, आनंद. हॅपी म्हणजे काय, आनंद. मी खूप आनंदी आहे असं म्हणता ना, आय एम सो हॅपी. मग हॅपी म्हणजे काय, आनंदी. SAD, सॅड. SAD, सॅड, मला खूप दुःख झालं. काय म्हणतो आपण त्याला, सॅड. SAD, सॅड. आणि HAPPY, हॅपी, आनंदी आणि दुःखी.
मोठी. पुढे अप अप अप. अप कुठे बघितलं रे आपण इंग्लिश ग्रामर मध्ये बघितलं ना. बॉक्सच्या वर राहते, बॉक्सच्या खाली जाते, बरोबर. मांजर. अप म्हणजे काय, वर. आता वरच्या विरुद्धार्थी शब्द काय येणार आहे, खाली. म्हणजे अप, यूपी अप आणि DOWN डाऊन, DOWN डाऊन. आणि यूपी अप, DOWN डाऊन. अप म्हणजे वर आणि डाऊन म्हणजे खाली. पुन्हा डे, डे, DAY डे. डे म्हणजे काय, सकाळ. डे म्हणजे काय, सकाळ. आणि नाईट, NIGHT नाईट. नाईट म्हणजे काय, रात्र. आणि डे म्हणजे काय, सकाळ म्हणजेच काय, दिवस. आता बघा सूर्य कधी येतो रे, सन डेला असतो ना. सकाळी सकाळी काय दिसतो आपल्याला, सूर्य. आणि रात्री काय दिसतं, चंद्र. याला काय म्हणतात, मून. बरोबर. सन अँड मून. बरोबर. टॉल. आता डेचं स्पेलिंग काय, DAY डे. आणि NIGHT नाईट. पुढे टॉल, TALL टॉल, TALL टॉल. टॉल म्हणजे कसा, उंच. टॉल म्हणजे कसं, उंच. स्पेलिंग काय, TALL टॉल, TALL टॉल. टॉलला स्पेलिंग काय आता, शॉर्ट, SHORT शॉर्ट. काय, SHORT शॉर्ट. शॉर्ट. शॉर्ट म्हणजे काय, ठेंगणा किंवा बुटका. ज्याला तुम्ही बुटका म्हणता ना, तो शॉर्ट. SHORT शॉर्ट. आणि टॉल, TALL टॉल. टॉल म्हणजे काय, उंच. आणि शॉर्ट म्हणजे काय, ठेंगणा. त्यालाच तुम्ही काय म्हणता, बुटका. ओपन, OPEN OPEN ओपन. ओपन युअर आईज. आईज ओपन करा म्हणजे काय करा, डोळे उघडा. ओपन. ओपन करणे म्हणजे काय करणे, उघडणे. ओपन करणे म्हणजे काय करणे, उघडते. क्लोज, CLOSE क्लोज. बघा CLOSE क्लोज. क्लोज म्हणजे काय करा, बंद करा. क्लोज म्हणजे काय करा, बंद करा. ओपन. ओपन म्हणजे काय करा, उघडा, उघडे. आणि क्लोज म्हणजे काय करा, बंद करा. कुठली पण गोष्ट काय करा, बंद करा. आणि ओपन करा म्हणजे, ओपन करा म्हणजे उघडा. इन, इन, IN इन. इन म्हणजे काय, आत. आउट. आउट म्हणजे काय, बाहेर. OUT आउट. आता तुमची मम्मी जर रागवली तर तुम्हाला म्हणते जा घराच्या बाहेर जा, म्हणजे आउट. आउट म्हणते ना. आउट म्हणजे काय, बाहेर. आणि इन म्हणजे काय, आत. IN इन, OUT आउट. पुढे LIGHT लाईट, LIGHT लाईट, LIGHT लाईट. डार्क, DARK डार्क, DARK डार्क, DARK डार्क. बघा आता सकाळ झाली की लाईट पडते म्हणजे उजेड पडतो, बरोबर. आणि रात्री काय पडतो रे, अंधार पडतो. म्हणून अंधाराला काय म्हणतात तर डार्क. आपल्याला अंधाराची काय होते, भीती वाटते. DARK डार्क. आणि LIGHT लाईट. पुढे FULL फुल, FULL फुल, FULL फुल. फुल. माझं पोट फुल आहे आता म्हणजे काय, पोट भरलंय. फुल म्हणजे काय, भरले. FULL फुल, FULL फुल. फुल म्हणजे काय, भरणे. आणि आपण कुठं बाहेर गेलो की नेमक्या लहान बाळांना भुका लागतात, म्हणजे त्यांचं पोट कसं झालेलं असतं, एम्प्टी. एम्प्टी म्हणजे काय, मोकळं.
EMPTY, एम्प्टी. EMPTY म्हणजे फुलचा अर्थ काय होणे? भरणे. आणि एम्प्टी म्हणजे काय? रिकामे. बरोबर? फुल म्हणजे पोट भरलं माझं आता म्हणजे फुल. आणि एम्प्टी म्हणजे रिकामे. क्लीन. क्लीन. क्लीन म्हणजे काय बाळ? स्वच्छ. हा मुलगा खूप स्वच्छ आहे म्हणजे काय? क्लीन आहे. म्हणजे स्पेलिंग काय ना? CLEAN. क्लीन. CLEAN. क्लीन. आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द काय येणार आहे? शी. कसला आहे हा? म्हणजेच काय? डर्टी. DIRTY. तुम्हाला डर्टी मुलं आवडतात का? तुमचे मित्र डर्टी आवडतात का तुम्हाला? नाही आवडत ना. कसे आवडतात? जे क्लीन राहतात ना ते सगळे मित्र सगळ्यांना आवडतात ना. मग क्लीनचं स्पेलिंग काय आहे? CLEAN. क्लीन. आणि डर्टी DIRTY. डर्टी. म्हणजे एक तर स्वच्छ आणि दुसरं म्हणजे घाण. न्यू. न्यू. मला आताच माझ्या पप्पानी न्यू ड्रेस घेतला. न्यू म्हणजे काय? नवीन. न्यू. NEW. न्यू. बघा. NEW. न्यू. ओल्ड. माझे कपडे खूप ओल्ड झाली. OLD. ओल्ड. ती खूप जुनी कपडे, मी नाही घालणार ती. म्हणजे ती कपडे कशी असतात तुमची? ओल्ड असतात. सारखी सारखी तीच घालायला होते असं म्हणता ना तुम्ही. म्हणजे तीच काय आहे? ओल्ड आहेत. OLD. ओल्ड. ओल्डचा विरुद्धार्थी शब्द काय येणार आहे? न्यू. माझ्याकडे न्यू ड्रेस आहे. ओल्ड म्हणजे काय? जुने. आणि न्यू म्हणजे काय? नवीन. पुढे. गुड. 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 गुड म्हणजे काय? गुड. गुड. गुड म्हणजे खूप मुलगा हा गुड आहे म्हणजे कसं आहे रे? चांगला आहे. किंवा काय म्हणता तुम्ही त्याला? हा मुलगा खूप गोड आहे. खूप गोड आहे. गोड आहे. गुड म्हणजे चांगला. बॅड. दिस गाय इज बॅड म्हणजे काय? चांगला नसणे म्हणजेच काय? वाईट. म्हणजे काय? वाईट. आता गुड म्हणजे चांगला, बॅड म्हणजे वाईट. गुड हॅबिट. तुम्ही चांगल्या हॅबिट लावा. गुड हॅबिट सकाळी लवकर उठणे, ओके, व्यायाम करणे, हे सगळे गुड हॅबिट आहेत ना. सकाळी लवकर उठलं पाहिजे, त्याच्यानंतर काय केलं पाहिजे? व्यायाम केला पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? आंघोळ केली पाहिजे. आपल्या कपड्यांच्या आपण स्वतः घड्या घातल्या पाहिजेत. ह्या सगळ्या कसल्या हॅबिट आहेत? गुड हॅबिट आहेत. कसल्या हॅबिट आहेत? गुड. आणि बॅड हॅबिट म्हणजे काय? कधी पण उठणे, कधी पण झोपणे, काही काम न करणे, दिवसभर खेळणे, हे कसल्या हॅबिट आहेत? बॅड हॅबिट आहेत म्हणजे वाईट. आणि गुड म्हणजे काय? चांगल्या सवयी. आणि बॅड म्हणजे काय? वाईट सवय. हार्ड. एखादी गोष्ट खूपच हार्ड आहे बाई, खूप खूप हार्ड आहे. आपण म्हणतो ना बाई मला आजचा पेपर खूपच हार्ड गेला. हार्ड म्हणजे काय रे? कठीण गेला म्हणजे अवघड गेला. किंवा हार्ड म्हणजे काय? कडक. हार्ड म्हणजे काय? कडक. आणि सॉफ्ट. सॉफ्ट म्हणजे काय? खूप. आपली बाहुली कशी असते रे? सॉफ्ट असते ना. आपली बाहुली कशी असते? सॉफ्ट. बरोबर. SOFT. सॉफ्ट. आणि हार्ड म्हणजे काय? एखादी हे खूपच हार्ड असतं म्हणजे कडक. आणि सॉफ्ट म्हणजे काय? मऊ. हे सगळ्यांना विरुद्धार्थी शब्द करायला. बिगचा विरुद्धार्थी शब्द काय येतो? स्मॉल, हॉट, कोल्ड, फास्ट, स्लो, हॅपी, सॅड, अप, डाऊन, डे, नाईट, टॉल, शॉर्ट, ओपन, क्लोज, इन, आउट, लाईट, डार्क, फुल, एम्प्टी, क्लीन, डर्टी, न्यू, ओल्ड, गुड, बॅड, हार्ड, सॉफ्ट. अजून काय विरुद्धार्थी शब्द आपण बघूया. बघा पहिला विरुद्धार्थी शब्द काय? लाफ. लाफ म्हणजे काय? जोकर आहे ना, जोकर आपल्याला हसवतो. बरोबर. लाफ. आणि तो मध्ये मध्येच रडतो. बरोबर. म्हणजे काय करतो रे? क्राय.
काय करतो? क्राय. काय करतो? क्राय. लाफ म्हणजे काय? हसणे. आणि क्राय म्हणजे काय बाळांनो? रडणे. लाफ म्हणजे तुम्ही असं स्माइली चेहरा करताना तुमचं स्माइली हॅपी, आणि असं तोंड केलं तर काय म्हणतात? आणि उदास आहे, बरोबर, म्हणजे काय? क्राय. लाफ म्हणजे हसणे आणि क्राय म्हणजे रडणे. पुढे अर्ली. अर्ली सकाळी लवकर उठत जावा. अर्ली मॉर्निंग वेकअप. अर्ली म्हणजे काय? लवकर. EARLY अर्ली. EARLY अर्ली. अर्ली म्हणजे काय? लवकर. आणि लेट म्हणजे काय? उशिरा. LATE लेट. आता बघा, सकाळी जर तुम्ही उशिरा उठला तर तुमची सगळी कामं कशी होतात रे? उशिरा होतात ना? कशी होतात? उशिरा होतात ना, म्हणजे कसे होतात? लेट. आणि अर्ली म्हणजे काय? लवकर. पुढे बिगिनिंग. BEGIN बिगिनिंग. बिगिनिंग म्हणजे काय करणे? सुरुवात करणे. कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करताना आपण कशाचं नामस्मरण करतो? गणपतीचं नामस्मरण करतो. बिगिनिंग. बिगिनिंग म्हणजे काय? सुरुवात. एंड. एंड झाला म्हणजेच काय झालं? एंड म्हणजे शेवट. बिगिनिंग म्हणजे सुरुवात आणि एंड म्हणजे काय? शेवट. इनसाइड. इनसाइड म्हणजे काय? आत. आउटसाइड म्हणजे काय? बाहेर. इनसाइडचं स्पेलिंग बघा. IN SID इनसाइड. आउट OUT आउट आणि SID साइड म्हणजे आउटसाइड. इन म्हणजे आत, आउटसाइड म्हणजे बाहेर. बघा, आउटसाइड आणि इनसाइड. इनसाइड म्हणजे आत आणि आउटसाइड म्हणजे बाहेर. पुढे ड्राय. आता दिवशी पाहिला होता ना रे, 2 डॉग्स होते, एक ड्राय होता आणि एक वेट होता. ड्राय. ड्राय म्हणजे काय रे? कोरडा. आणि वेट म्हणजे काय? वेट म्हणजे काय? ओला. त्या दिवशी आपण हा विरुद्धार्थी शब्द बघितला, पुश. पुश. पुश करणे म्हणजे काय? ढकलणे. PUSH पुश. पुश करणे म्हणजे काय? ढकलणे. आणि पुल म्हणजे ओढणे. ओढाओढी खेळता तुम्ही, त्याच्यामध्ये एकमेकाला ओढता. पुल म्हणजे काय? ओढणे. आणि पुश म्हणजे काय? ढकलणे. सॉफ्ट. परत येता आला सॉफ्ट. सॉफ्ट म्हणजे काय? मऊ. मऊच्या विरुद्धार्थी कठीण. कठीण म्हणजे काय? हार्ड. HARD हार्ड आणि SOFT सॉफ्ट. नियर. NEAR नियर. NEAR नियर. नियर म्हणजे काय रे बाळांनो? नियर म्हणजे जवळ. आणि फार. फार म्हणजे FAR फार. फार म्हणजे काय? दूर. आता तुम्ही म्हणताना कसं म्हणता रे बाळांनो? माझ्या मामाचं गाव खूप लांब आहे, खूप दूर आहे. दूरच म्हणजे काय रे? फार आहे. आणि माझ्या मामाचं गाव जवळ आहे किंवा माझ्या आजी बाबाचं गाव जवळ आहे. जवळ म्हणजे काय? नियर. इथे अबोव. अबोव बघा. अबोव. अबोव म्हणजे काय? वर. ABOVE अबोव. अबोव म्हणजे काय? वर. मग अबोवच्या विरुद्ध काय येणार आहे? खाली. अबोव म्हणजे काय सांगितलं? वर. मग वरच्या विरुद्ध शब्द काय येणार? विरुद्धार्थी शब्द शिकतोय ना. खाली. खाली काय? बिलो. BELOW बिलो. BELOW बिलो. आणि अबोव ABOVE अबोव. वर आणि खाली. अबोव म्हणजे वर आणि बिलो म्हणजे खाली. स्वीट. स्वीट. जेवल्यानंतर रोज एक स्वीट खाल्लं पाहिजे किंवा तू खूप स्वीट आहे. स्वीट म्हणजे काय रे? गोड. स्वीट म्हणजे काय? गोड. SWEET स्वीट. SWEET स्वीट. SWEET स्वीट. आता बघा, एखादा पदार्थ खूपच स्वीट आहे. स्वीट म्हणजे काय रे बाळांनो? गोड आहे. गुलाबजामुन स्वीट आहेत ना. स्वीट म्हणजेच काय? गोड. आणि SOUR म्हणजे आंबट. कारलं कसं आहे? कारलं आंबट. कारलं कडू आहे. अजून
गोडच्या विरुद्धार्थी शब्द काय लिहिलाय? आंबट. गोडच्या विरुद्धार्थी शब्द काय? आंबट. अजून काय? कडू पण येतो आणि आंबट. आंबट पण येतं. आंबट मध्ये काय? चिंच कशी आहे? आंबट. ओल्ड. ओल्ड म्हणजे काय रे? ओल्ड. ओल्ड म्हणजे जुने आणि यंग म्हणजे तरुण. ओल्ड म्हणजे आपले आजी आजोबा आहेत ना, ते कसे आहेत रे? ओल्ड आहेत. आपले आजी आजोबा कसे आहेत? ओल्ड आहेत. ओल्ड म्हणजे वयस्कर आहेत, बरोबर. ओल्ड म्हणजे काय? वयस्कर. आणि यंगर. यंगर म्हणजे जे तुम्ही मुलं आहात ना, ती यंगर म्हणजे तरुण. थिन. थिन म्हणजे लुकडा. THIN. थिन. थिन म्हणजे काय? लुकडा. लुकड्याचा विरुद्धार्थी शब्द काय? फॅट. एखादा माणूस खूपच फॅट असतो म्हणजे कसं असतो? जाड असतो. आणि एखादा खूपच लुकडा असतो, लुकड्याला काय म्हणतात? थिन. THIN. थिन. आणि FAT. FAT. फॅट. स्ट्रॉंग. स्ट्रॉंग. आता स्ट्रॉंग बघा. STRONG. स्ट्रॉंग. आय एम स्ट्रॉंग. आणि एखादा मुलगा खूपच काय असतो? वीक. स्ट्रॉंग म्हणजे काय रे? ताकदवान, बलवान. स्ट्रॉंग म्हणजे काय? ताकदवान, बलवान. ताकदवान आहे ना स्ट्रॉंग म्हणजे काय? ताकदवान आहे. आणि वीक. वीक म्हणजे काय? कमजोर आहे. जो लुकडा तुकडा पातळ असतो तो कधी कधी कसा असतो? कमजोर आहे. स्ट्रॉंग. स्ट्रॉंगचं स्पेलिंग काय? STRONG. स्ट्रॉंग. त्याचा विरुद्धार्थी शब्द काय होतो? वीक. वीकला काय म्हणतात? WEAK. वीक म्हणजे बलवान आणि कमजोर. एम्प्टी. एम्प्टी. EMPTY. एम्प्टी. एखाद्याचं डोकं खूपच एम्प्टी असतं म्हणजे कसं असतं रे? मुक्क असतं, त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला काय करायला लागतं? भरावं लागतं. एम्प्टी. फुल. एखाद्याचं डोकं खूप फुल असतं, जागाच नसते. आता एम्प्टीचा अजून एखादा बॉक्स आहे मोकळा ठेवलाय तर त्याला काय म्हणतो आपण? एम्प्टी. आणि त्या बॉक्स मध्ये खूप काय 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 भरले म्हणजे काय झालं? तो बॉक्स फुल झाला. BUY. बाय. बाय म्हणजे काय करतो रे आपण? खरेदी करतो. आणि सेल. SELL. सेल करणे म्हणजे काय करणे? विक्री करणे. आता बघा. BUY. बाय. बाय म्हणजे काय करणे? खरेदी करणे. आणि SELL. सेल. सेल म्हणजे काय करणे? विक्री करणे. पुढे विन. विन. एखाद्या स्पर्धेमध्ये मी काय झाले? विन झाले. काय झाले? विन. विन झाले म्हणजे काय झाले रे? जिंकले. आता काय काय विद्यार्थी कसे होतात? लॉस. म्हणजे काय झाले? हारले. एखादा विद्यार्थी काय म्हणतो? मी जिंकलो. आय एम विन. आणि एखादा काय म्हणतो? आय एम लॉजर. म्हणजे काय? लॉस. म्हणजे मी काय केलं? हारलो. आणि एखादा विद्यार्थी काय म्हणतो? आय एम विन. मी जिंकलो. स्टँड. STAND. स्टँड. STAND. स्टँड. स्टँड आहे. आता सध्या मी काय आहे? स्टँड आहे म्हणजे काय? उभी आहे. STAND. स्टँड. आणि स्टँडला विरुद्धार्थी शब्द काय? सिट. सिट डाऊन. आपण म्हणतो ना खाली बसा म्हणजे काय करा? सिट. आणि एखादा जण उभा आहे तर त्याला आपण काय म्हणतो? स्टँड. स्टँडला विरुद्धार्थी शब्द काय? सिट. बसणे. स्टँड म्हणजे उभा राहणे आणि सिट म्हणजे काय? बसणे. बघा आता आपण काय बघितले? विरुद्धार्थी शब्द बघितले. आता आपण काय बघणार आहोत? तर आता आपण फाइंड स्मॉल वर्ड फ्रॉम द बिग वर्ड. तुम्हाला फाइंड करायचंय कुठला वर्ड? स्मॉल. तर बिग वर्ड. तुम्हाला जो काय बिग वर्ड दिलाय त्याच्यापासून तुम्हाला स्मॉल वर्ड काय करायचंय? घ्यायचं आहे. बघा. व्हेजिटेबल्स. काय आहे? व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल. टेबल म्हणलं की काय तर टेबल येतो, बरोबर. म्हणजे एक वर्ड आपण फाइंड आउट केला. टेबल.
एक वर्ड काय फाइंड आउट केला? टेबल. आता व्हेज, व्हेज आम्ही व्हेजिटेरियन आहे, आपण व्हेज खातो. व्हेज 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 म्हणजे काय? शाकाहारी, बरोबर ना? आम्ही व्हेज खातो, मी व्हेज खाते. व्हेज म्हणजे काय रे बाळांनो? व्हेज म्हणजे शाकाहारी. व्हेज होतंय ना. त्याच्यानंतर GET गेट, गेट गेट आपलं गेट. टॅब TAB टॅब, टॅब होतंय ना, छोटा टॅब असतो आपला लॅपटॉप सारखा, टॅब. आणि अबेल, ABLE अबेल. बघा ह्याच्यापासून स्पेलिंग तयार करायचे म्हणजे व्हेजिटेबल. आता VEGETABLE व्हेजिटेबल्स नाव काय तयार झालं? VEGETABLE व्हेजिटेबल. व्हेजिटेबल म्हणजे काय? व्हेजिटेबल. व्हेजिटेबल म्हणजे काय? भाज्या, बरोबर. पहिलं व्हेज, VEG व्हेज, GET गेट, TABL टेबल, टॅब आणि अबेल हे त्याच्यात काय झाले? व्हेजिटेबल पासून 1 2 3 4 5 शब्द छोटे छोटे तयार झाले ना. पुढे स्पॅरो. स्पॅरो, स्पॅरो म्हणजे काय रे बाळा? स्पॅरो. आजकाल स्पॅरो खूप कमी दिसतं, बरोबर. मध्ये एक लेख आलता लोकमतला की स्पॅरोचं जीवन खूप सध्या हे. तर स्पॅरो म्हणजे काय? आपली चिमणी, बरोबर. स्पॅरो, स्पॅरो. रो, रो म्हणजे काय? लाईन. स्पॅरो पासून ॲरो आणि रो. ॲरो आणि रो. ॲरो सगळ्यांना माहितीये, आपण जो बाण हे करतो तो. आणि रो म्हणजे काय? लाईन. पोलीस, POLICE पोलीस. पोलीस म्हणजे पोलीस. पोलीस म्हणजे पोलीस. जे आपल्या देशाचं रक्षण करतात त्याला आपण काय म्हणतो? पोलीस म्हणतो. आता पोलीस, आईस. पहिल्या शब्द काय तयार होतोय? आईस. आणि पोल. पोल सगळ्यांना माहिती, आपण जो खेळण्यासाठी वापरतो खांब त्याला काय म्हणतात? पोल. आणि पोलीसचा आईस आणि पोल. किटन सगळ्यांच्या घरामध्ये असते, किटन असते ना. त्यापासून टेन, TENE टेन. आणि दुसरा किट, KIT किट. आपल्याकडे किट असतं, बरोबर. आणि टेन, TEN टेन. टेन म्हणजे किती? 10. STAND स्टँडर्ड, STANDRD स्टँडर्ड. स्टँडर्ड पासून अँड, AND अँड, STAND स्टँड. दोन होतात ना, AND अँड आणि STAND स्टँड. गोल्ड, GOLD गोल्ड. गोल्ड म्हणजे काय? सोनं. गोल्ड म्हणजे काय? सोनं. सोन्याला काय म्हणतात? OLD ओल्ड. आणि GO गो. पहिला शब्द काय तयार होतोय? गो. गो नंतर OLD ओल्ड म्हणजे गो आणि ओल्ड. ओल्ड म्हणजे काय? आत्ताच आपण शिकलो. ओल्ड म्हणजे काय? जुने किंवा घरातील वयस्कर व्यक्ती, त्यांना आपण ओल्ड मॅन सुद्धा म्हणतो. ओल्ड. आणि गो म्हणजे काय? जाणे. ऑफिस, ऑफिस 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 ऑफिस. आईस, आईस. आणि ऑफ, OFF ऑफ. ऑफिस शब्द कसा तयार झाला? OFFICE ऑफिस. तर ICE आईस आणि OFF ऑफ, ऑफिस. अंडरलाईन, अंडर आणि लाईन म्हणजे अंडर. त्याच्यानंतर काय तयार होईल? लाईन. UNDER अंडर. त्याच्यानंतर कुठला शब्द तयार झाला? लाईन. बटरफ्लाय. बटरफ्लाय सगळ्यांना माहिती, खूप आवडते सगळ्यांना, आहे की नाही? बटरफ्लाय. बटरफ्लाय म्हणजे काय? आपला फुलपाखरू, बरोबर. त्याच्यापासून बट, फ्लाय आणि बटर. बटर सगळेजण लावतात, ते बटर म्हणजे काय? मस्का, बरोबर. बटर म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बटर, फ्लाय आणि बट. बट म्हणजे बट, फ्लाय म्हणजे उडणे आणि बटर. BOX बॉक्स. बॉक्स पासून ऑक्स, OX ऑक्स. बॉक्स पासून ऑक्स. बी पासून नाही ना, BOX बॉक्स नाही. OX फक्त ऑक्सस हाच एक काय होतं? तयार होतं.